फक्त 20 रुपयात लाखोंचा विमा आणि तोही प्रत्येक कॉलेज विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय लागू होणार आहे। 2026 पासून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं की फक्त शिक्षणच नाही तर तुमची सुरक्षा देखील फिक्स होणार आहे। पण नियम माहीत नसतील तर 1 रुपयाही मिळणार नाही। तुमच्या कॉलेजमध्ये हा विमा लागू होणार आहे का आणि खरंच यात पैसे मिळतात का, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि बॉसवाला मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो थेट विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि भविष्याशी संबंधित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील इतर सार्वजनिक विद्यापीठांच्या व्यवस्थापन परिषदेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अपघात विमा अनिवार्य करण्यात येणार आहे। यामुळे काय होईल तर प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासोबतच एक बेसिक सुरक्षा कवच मिळणार आहे। हा निर्णय विशेषतः अशा परिस्थितींसाठी महत्त्वाचा आहे जिथे अचानक अपघात होतो आणि कुटुंबावर मोठा आर्थिक ताण येतो। त्यामुळे ही योजना फक्त एक नियम नसून विद्यार्थ्यांसाठी एक मजबूत संरक्षण प्रणाली आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय जाणून घेणार आहोत हे आपण पाहूयात। स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना हा अपघात विमा नेमका काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, क्लेम कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या चुकांमुळे तुम्हाला ही मदत मिळणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। त्यामुळे ही माहिती तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची ठरू शकते। खरं तर याआधी अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा उपलब्ध होताच, पण तो पूर्णपणे ऐच्छिक होता। त्यामुळे अनेक विद्यार्थी किंवा पालक हा विमा घेत नव्हते। कारण का तर त्यांना त्याचं महत्त्व कळत नव्हतं किंवा अतिरिक्त खर्च टाळायचा होता। मात्र वास्तव जर पाहिलं तर भारतात 18 ते 25 वयोगटातील तरुणांमध्ये रस्ते अपघातांचं प्रमाण खूप जास्त आहे। अशा घटनांमध्ये आर्थिक नुकसान खूप मोठं असतं। विशेषतः ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा खर्च पेलणं कठीण जातं। त्यामुळे सरकारने हा विमा सर्वांसाठी अनिवार्य करून विद्यार्थ्यांना आधीच संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। वैयक्तिक अपघात विमा म्हणजे एक असा विमा प्रकार आहे जो अपघाताच्या वेळी आर्थिक मदत देतो। उदाहरण जर बघायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याचा रस्ते अपघात होतो, तो उंचावरून पडला, विजेचा धक्का बसला किंवा इतर कोणतीही दुर्घटना घडली तर त्यावेळी विमा कंपनी काही प्रमाणात आर्थिक मदत देते। ही मदत जखमी झाल्यास उपचार खर्चासाठी, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास भरपाई म्हणून किंवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास कुटुंबाला दिली जाते। म्हणजे हा विमा इमर्जन्सीमध्ये कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार म्हणून काम करतो। आता आपण पाहूयात या योजनेत काय काय कव्हर होतं। या योजनेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे अत्यंत कमी प्रीमियम मध्ये मोठा कव्हर मिळणं। साधारणपणे बघितलं तर 20 ते 70 रुपयांमध्ये वार्षिक प्रीमियम भरून विद्यार्थ्यांना 1 लाख ते 5 लाखांपर्यंतचं संरक्षण मिळू शकतं। आता हे जे आकडे आहेत ते संबंधित विद्यापीठ किंवा विमा कंपनीनुसार बदलू शकतात। या कव्हरमध्ये अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, अंशतः अपंगत्व आणि काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय खर्चाचा समावेश असतो। त्यामुळे हा जो विमा आहे तो मृत्यूपुरता मर्यादित नसून विविध परिस्थितींमध्येही उपयोगी ठरतो। आता अनेकांना प्रश्न पडला असेल की याचे फायदे काय आहेत। तर या योजनेचे अनेक फायदे आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक सुरक्षा। कारण अपघाताच्या वेळी अचानक मोठा खर्च करावा लागत नाही आणि कुटुंबावरचा आर्थिक ताणही कमी होतो। दुसरं म्हणजे कमी खर्चात मोठं संरक्षण मिळतं, जे विशेषतः ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी खूप उपयुक्त आहे। तिसरं म्हणजे पालकांना मानसिक दिलासा मिळतो की त्यांच्या मुलाकडे किमान काही प्रमाणात सुरक्षा तरी आहे। आणि चौथं म्हणजे अपघात झाल्यास आर्थिक मदतीमुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबण्याची शक्यता कमी होते, ज्यामुळे त्यांचं करिअर सुरक्षित राहू शकतं। मित्रांनो, या विद्यार्थी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि सोपी करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली जात आहेत। सकाळसारख्या नामांकित पेपरमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना विमा प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये फिरावं लागू नये हा मुख्य उद्देश आहे। ही योजना राबवण्यासाठी नोडल ऑफिसरची निवड केली जाणार आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक महाविद्यालयात एका प्राध्यापकाला किंवा अधिकाऱ्याला नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केलं जाणार आहे। या अधिकाऱ्याची मुख्य जबाबदारी म्हणजे विद्यार्थ्यांच्या विम्याशी संबंधित सर्व प्रक्रिया हाताळणे, जसे की नोंदणी, कागदपत्रांची तपासणी आणि क्लेम प्रक्रियेस मदत करणे। यामुळे विद्यार्थ्यांना थेट विमा कंपनीशी संपर्क साधण्याची गरज कमी होते आणि संपूर्ण प्रक्रिया कॉलेज पातळीवरच पूर्ण होते। यानंतर स्वतंत्र कर्मचारी आणि सपोर्ट सिस्टीम। काही विद्यापीठांमध्ये मुख्य कॅम्पस आणि उपकेंद्रांवर विमा प्रक्रियेसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याचा विचारही आहे।
हे जे कर्मचारी असतील ते फक्त विम्याशी संबंधित कामांवर लक्ष देतील, ज्यामुळे क्लेम प्रक्रिया जलद आणि व्यवस्थित पार पडू शकते. विशेषतः मोठ्या विद्यापीठांमध्ये ही व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरू शकते. आता पुढचा मुद्दा आहे विमा कंपन्यांच्या निवडीसाठी नवीन टेंडर प्रक्रियेला मान्यता. स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे, ज्यामध्ये 3 वर्षांसाठी विमा कंपनीची निवड होईल. यामुळे प्रीमियम दर स्थिर राहतात आणि विद्यार्थ्यांनाही सातत्याने एकसमान सेवा मिळते. तसेच या प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढते आणि शासनालाही योग्य दरात चांगली सेवा मिळवता येते. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे एक महत्त्वाचा फरक समजून घेणं खूप आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत अपघात विमा अनिवार्य केला जात आहे, म्हणजेच तो प्रत्येक विद्यार्थ्याला घ्यावाच लागेल. पण वैद्यकीय विमा, ज्यामध्ये आजारपणाचा खर्च कव्हर होतो, हा अजूनही ऐच्छिक राहणार असल्याचं शासनानं स्पष्ट केलं आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना हे दोन्ही वेगळे प्रकार समजून घेणं आवश्यक आहे. आता बघूयात की हा विमा नेमका कसा मिळतो. या विम्याची प्रक्रिया खूप सोपी आणि विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतानाच हा विमा त्यांच्या प्रवेश शुल्कात समाविष्ट केला जाणार आहे, त्यामुळे वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना काय करायचंय तर फक्त त्यांची मूलभूत माहिती आणि त्यांच्या पालकांची माहिती द्यायची आहे. त्यानुसारच प्रीमियम भरला जातो. त्यानंतर कॉलेज प्रशासन विमा कंपनीशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचा विमा सक्रिय करते. म्हणजे काय तर ही संपूर्ण प्रक्रिया ऑटोमेटेड असते आणि विद्यार्थ्यांना वेगळं काय करण्याची गरज नसते. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, या विमाचा क्लेम कसा करायचा, तर तेही आपण जाणून घेऊयात. जर दुर्दैवाने एखादा अपघात झाला तर विमा रक्कम मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो करावे लागतात. सर्वप्रथम अपघाताची माहिती तात्काळ कॉलेज प्रशासनाला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी लागते. जर रस्ते अपघात असेल तर पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवणं आवश्यक असतं. त्यानंतर हॉस्पिटलचे बिल, डिस्चार्ज रिपोर्ट, डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. ही सर्व कागदपत्रे कॉलेज मार्फत विमा कंपनीकडे पाठवली जातात आणि तपासणीनंतर योग्य असल्यास विमा रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि तुलनेने सोपी आहे. आता तुम्ही इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की विमा कधी मिळणार नाही. हा विमा जरी खूप फायदेशीर असला तरी काही परिस्थितीत तो लागू होत नाही आणि हेच समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, जर अपघात हा दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत झाला असेल तर विमा मिळत नाही. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवताना अपघात झाल्यास क्लेम नाकारला जाऊ शकतो. जीवन संपवण्याचा प्रयत्न, स्वतःला इजा करणे किंवा कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्यास देखील विमा लागू होत नाही. तसेच हा अपघात विमा असल्यामुळे नैसर्गिक मृत्यू किंवा आजारामुळे झालेल्या मृत्यूवर तो लागू होणार नाही. आता शेवटाकडे येऊयात. एकूणच पाहता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अपघात विमा अनिवार्य करण्याचा हा निर्णय अत्यंत सकारात्मक आणि दूरदृष्टीचा आहे. कमी खर्चात मोठं संरक्षण, अपघाताच्या वेळी आर्थिक मदत आणि कुटुंबासाठी सुरक्षिततेची भावना, या सर्व गोष्टी लक्षात घेता ही योजना खूपच उपयुक्त ठरते. मात्र त्याचबरोबर नियम आणि अटी समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण योग्य माहिती नसल्यास फायदा मिळू शकत नाही. त्यामुळे ॲडमिशन घेतानाच हा विमा घेतला आहे का ते नक्की तपासा आणि त्याबद्दल पूर्ण माहिती करून घ्या. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कॉलेजमध्ये हा विमा लागू होणार आहे का किंवा आधीपासूनच आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत आणि कॉलेज ग्रुपमध्येही शेअर करा, कारण योग्य वेळी मिळालेली माहिती एखाद्याच्या आयुष्यात खूप मोठा फरक पाडू शकते. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाच्या योजनांची आणि तुमच्या ज्ञानात भर पडेल अशीच माहिती घेऊन येत असतो. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.